नमस्कार, अक्षरा रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज मी खूप छान असं रेसिपी घेऊन आलेला आहे मुलांना खाण्यासाठी। तर रेसिपीचं नाव सांगते। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर 2 वाटी मी ते जे कप दाखवलेला आहे त्या कप हे बघू शकता, त्याच्यानं 2 वाटी मी 2 कप मैदा घेतलेला आहे। हे काळे तीळ आहे। त्यानंतर थोडंसं ओवा क्रश करून टाकायचं चमचाभर आणि चवीपुरता मीठ टाकायचं। थोडंसं तुम्हाला तिखटचं खारी पाहिजे असेल तर खारी शंकरपाळ्या, तर थोडंसं तुम्ही तिखट आणि जरा हळद टाकू शकता। मी ते दोन्ही टाकलं नाही, मला थोडंसं फिक्का पाहिजे होतं म्हणून तसंच केलेलं आहे। आणि 1 चमचाभर आपलं तेल गरम न करता किंवा कडकडीत असं न करता आपलं साधं तेल घेतलेलं आहे। गरम वगैरे काही केलेले सर्व तेल वगैरे मीठ जे आपण टाकलेलं आहे तीळ वगैरे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बघू शकता त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपण छानपैकी पीठ मळून घ्यायचं व्यवस्थित। बघू शकता पीठ आपल्याला घट्टच पाहिजे, पातळ केलं की आपलं शंकरपाळ्या व्यवस्थित होणार नाही, तिखट शंकरपाळ्या। तर पीठ आपण घट्टसर मळून 15 मिनिट आपण हे झाकून ठेवणार आहे। छानपैकी 3 ते 4 मिनिट आपण व्यवस्थित मळून घ्यायचं, कारण आपण जेवढं छान पीठ मळतो तेवढं छान आपलं शंकरपाळ्या मस्त होते। तर मी 15 मिनिटासाठी हे झाकून ठेवलं होतं। बघू शकता 15 मिनिटांनंतर मी डब्यातलं पीठ काढलेलं मळून घेतलेलं। त्यानंतर आपण समप्रमाणात म्हणजे सारख्याच प्रमाणात 5 गोळे करून मी थोडंसं पीठ लावून पोळ्यासारखं म्हणजे चपात्यासारखं हे लाटून घेतलेलं आहे, कारण तसंच लाटता येत नाही, त्यामुळं थोडंसं मैदा किंवा पीठ आपण गव्हाचं पीठ लावून पोळ्यासारखं लाटून घ्यायचं। बघू शकता मी लाटत आहे। अशा पद्धतीनं मी सर्व 5च्या 5 गोळे झाले होते 2 वाटी पिठामध्ये, 2 कपाच्या पिठामध्ये ते सर्व मी लाटून घेतलेलं आहे, कारण पटपट आपल्याला करायचं असेल तर 10 ते 15-20 मिनिटातच आपलं हे खारे शंकरपाळ्या तयार होतात। अशा पद्धतीनं आपण चाकू किंवा आपलं करंजाच्या चमच्याने आपण शंकरपाळ्याचा आकार आपल्याला जो आकार पाहिजे त्या पद्धतीने आपण पाडून घेऊ शकतो। अशा पद्धतीने मी सर्व शंकरपाळ्या पाडून घेतलेले 5च्या 5 पोळ्या लाटल्यावर बघू शकता। त्यानंतर मी इकडं गॅसवर कढई ठेवलं होतं, तसंच तिकडं आपलं तेल पण तापं लागले। खूप जाड पण नको आहे आपल्याला हे पोळ्या आणि खूप पातळ पण नको आहे, मीडियम साईजनं। आणि आतमध्ये पोळ्या लाटताना आतमध्ये तेल किंवा तूप असं काही लावले नाही, तरी पण आपले हे खारी शंकरपाळा खूप छान फुगलेला आहे। तुम्हाला तळताना दिसणारच आहे, मला दाखवते। हे चौकोन आकाराचं मी करून घेत आहे, बघू शकता। थोडे मी शंकरपाळ्याचे आकार वेगळे केले, वेगवेगळ्याचे आकार करून घेतलेला आहे। त्यानंतर इकडं तेल तापले का नाही बघितलं, जेवढं तेल लागते मी तेवढंच घेतलेलं आहे। नंतर आपण तळलेलं तेल वापरत नाही, त्यामुळं तेल आपलं तापलं होतं, त्यामुळं थोडं थोडंसं टाकून कसं फुगत आहे बघू शकता। असं मस्त कुरकुरीत आपलं हे खारे शंकरपाळ्या झालेले आहे। मुलांना घरी खाण्यासाठी संध्याकाळच्या वेळेस शाळेवर आल्यावर खायला खूप छान क्रिस्पी आणि मस्त आपलं हे खारे शंकरपाळा तयार होत आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद। हे बघा ब्राऊन अशा पद्धतीने छान कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घ्यायचं। बघा असं चाळीमध्ये काढायचं, कारण त्याच्यातलं तेल असेल तर ते नितळून जाते। सर्व मी तळून घेत। अशा पद्धतीने आपले सर्व खारे शंकरपाळ्या तयार आहे। धन्यवाद।